आता यात मला असा एंड तेंडल्याचा व्हावा कधीच वाटत नव्हतं. ओके. मला पॉझिटिव्हच एंड आहे, काही पण करून पॉझिटिव्ह एंड करायचं होतं. तो अजूनही एंड झालेला नाही आणि अजूनही एंड त्याचा एंड झालेला नाही आहे. आपण चालताना आपली पायवाट न पडता प्रवाह तयार झाला पाहिजे असं मी म्हणतो. आणि या इंटेन्शनच खरं तर तेंडल्या हा प्रवास आता चाललाय. तुम्ही एवढी मेहनत केलेली आहे, वेगवेगळ्या अडचणी आलेल्या आहेत तुमच्या लाईफमध्ये. मला कळलेलं आहे की तुमचे किती मोठे चॅलेंजेस होते आणि तुम्ही त्यातूनही हार नाही मानली. तेंडल्या करून काय मिळवलं, म्हणजे मी चांगलं काय मिळवलं आणि वाईट मी काय कमवलं आणि काय गमवलं, जर ह्याची टॅली करत बसलो तर खूप साऱ्या गोष्टी कमवण्यापेक्षा गमवण्याकडे पण जात आहेत. आणि ह्याच्यातल्या गमवणं अर्थातच मला माझं शारीरिक झीज झाली आहे, माझे मानसिक मला टेन्शन आलं आहे. मला ह्याच्याशी फार हे नाही आहे, म्हणजे त्याच्याशी मला देणं घेणं नाही. पण याच्यातून ज्यांनी मला पैसे मदत म्हणून दिले त्यांना मी परत वेळेत देता आलं नाही. ह्याचं जे काही रिलेशन जे माझे काही तुटण्याच्या मार्गावरती आहेत आणि काही तुटलेले आहेत, ही जी गोष्ट आहे ना, ही माझ्यासाठी खूप त्रासदायक आहे याच्यातली. म्हणजे आज तागायत म्हणजे खूप पैसे देणे आहे, म्हणजे त्यांच्यातून लिटरली म्हणजे परतफेड झालेलीच नाही आहे आणि खूप मोठ्या रकमा आहेत त्याच्यामध्ये. आणि ह्यापैकी व्याजावरही खूप साऱ्या गोष्टी आमच्या जात चाललेल्या आहेत. पण सुदैव एका बाजूने की आम्ही टीमवर्क करतो. म्हणजे मला ते सहज बोलताना आम्ही म्हणतो की आम्ही थव्यानं उडतो, तर ते ही गोष्ट आहे. म्हणजे टीमवर्क खूप आहे, अंडरस्टँड करणारे मित्र खूप आहेत. आणि 2012 पासूनचं 2012 पासून पर्यंत आहेच, अजून हे चालूच आहे. पण ते पुन्हा तेच की मला ते परिस्थितीला हात्यार बनवायला आवडतं आणि ते मी आता हे करतोय. म्हणजे मी ज्या आत्ताची जी तेंडल्या आपल्या दारीतून जे काही येत आहेत त्याच्यातून मग मी एकदा याचे थोडे भागवतोय, त्याचे थोडे भागवतोय. याच्यातून आता पैसे ही गोष्ट की ते पुढं भागतील, मी दुसरा सिनेमा करेल, ज्यावेळेला मी दुसरा सिनेमा मी आता लिहायला लागलोय तो घेईल, त्यावेळेला पुढचे काहीतरी येतील ॲडव्हान्स आणि त्याच्यातून मी काहीतरी इकडे तिकडे परतफेड करेल. फिल्म आता लिहितोय मी, या प्रेशरमध्ये सुद्धा मी लिहितोय. आणि मग हे होईलच. पण ह्यासोबत आहे ना मला खूप आता समाधान आहे. म्हणजे आपण मनासारखं जगतोय ही गोष्ट, हा एकच विचार मला खूप समाधान देऊन जातो. पण मगाशी जे सांगितलं की शेती जी करायला घेतली होती त्यासाठी ती अजून सुरू आहे? अजूनही सुरू आहे. आणखी मध्यंतरी त्याच्या पोस्ट व्हायरल झाल्या होत्या की तेंडल्याची टीम अजून शेती करते. अजूनही सुरू आहे आणि अजूनही तेच बालकलाकार तिथं आहेत. ती मुलं आता थोडी मोठी झालीत, ती आता कॉलेजला जायला लागलेत. आणि ॲक्च्युली त्या मुलांचं शिक्षणापासूनचा सगळा खर्च म्हणजे आम्ही आता कुटुंब म्हणून आम्ही सगळं एकत्रच करतो. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की ज्या वेळेला एक नॅशनल अवॉर्ड मिळतोय, 6 स्टेट अवॉर्ड मिळतात, फिल्मचं कौतुक होतं खूप चांगल्या पद्धतीनं कमेंट येतात, त्यावेळेला तू अशा पद्धतीने ज्या वेळेला घेऊन जातोस, प्रोजेक्टर घेऊन धोतरावर दाखवतोस फिल्मची, तर तुला असं कमीपणाचं वाटतं का? नाही वाटत बिलकुल. म्हणजे चित्रपटामध्ये म्हणजे मी एखाद्या मेन ॲक्टरसाठी एक डायलॉग लिहिला आहे की म्हणजे कुठलीही गोष्ट लहान नसते, कुठलीही गोष्ट मोठी नसते, गोष्ट ती गोष्ट असते. तर मग ही गोष्ट मी माझ्या लाईफमध्ये पण हे करतो की मला कुठलीही गोष्ट लहान म्हणजे मला हलका आणि मोठं असं काही नाही आहे. त्याच्यामुळं मी ते काम बघतो आणि आपण जर कष्ट मिळवून ते करतोय तर मग त्याच्यामध्ये कमीपणाचे काहीच हे नाही आहे. आणि याच्यातनं मला दुसरा एक अभिमान हे आहे की मी आत्ता जे करतोय, तेंडल्या आपल्या दारी उपक्रम मी राबवतोय, तर त्याच्यातून मला आर्थिक भेटतंय, मला समाधानही भेटतंय. पण अजून एक पुढचं समाधान आहे की आपण एक मार्ग आपण तयार करतोय. खूप सारे निर्मात्यांचे आत्ता खूप चांगले चित्रपट जे आहेत तर ते आत्ता तशाच म्हणजे डब्यामध्ये आहेत किंवा त्यांच्यासोबत आहेत ते चित्रपट. तर अशांना काहीतरी याच्यातून एक मार्ग भेटतोय, तर मला ह्याचं खूप मोठं समाधान आहे. आता एक असा मुद्दा मला वाटतं समीर हे होतोय की आपण ज्या वेळेला एखाद्या सिस्टीमचा विचार करतोय, चित्रपट डिस्ट्रीब्युशनपर्यंतची एक सिस्टीम आहे. चित्रपटाला एक अशी पब्लिसिटीसाठी 50 लाख 1-1.5 कोटी पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, आणि त्याच्यातून मला वाटते खरं तर बजेट जास्त फुगा तयार झाला आहे. या आता तेंडल्या आपल्या दारीमध्ये याच्यामध्ये मला असं वाटतं हे थोडं तू ब्रेक केलेस आणि एक नवीन प्लॅटफॉर्म तयार होतोय असं वाटतंय काय? नक्कीच तयार होतोय. म्हणजे तुम्हाला सांगू का, आपलं जर प्रॉडक्ट चांगलं असेल, आपलं नाणं चांगलं असेल तर लोक आपणहून मदत करायला तयार होतात. म्हणजे विचार करा, सैराटसारख्या सिनेमांना आपल्या महाराष्ट्रातूनच दिलेत ना 100 कोटी. म्हणजे तेवढा प्रेक्षक आहे, बघणारा प्रेक्षक आहे. फक्त त्याला आपण थिएटरपर्यंत कसा आणायचा ही एक गोष्ट असते.
आता हीच गोष्ट मी इकडे अप्लाय करतोय की आपल्याला लोक कशी तयार होतील, आपला त्यांना कसा पोहोचेल तिथं, हाच मी इकडे विचार करतोय. एवढा भारी रिस्पॉन्स आहे. म्हणजे यातला एक शो आमच्या कोल्हापूरमध्ये एक आयोजित केला. त्यांनी त्यांच्या उद्योजक आहेत त्यांच्या वडिलांच्या पहिल्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ हा शो आयोजित केला होता. काही याच्यातली मुलाच्या वाढदिवसानिमित्त शाळेत अरेंज करतायत. म्हणजे असे खूप वेगवेगळ्या पद्धतीचा अनुभव येत आहेत. सचिन, तुझा हा प्रवास सगळा ऐकल्यानंतर म्हणजे एक मला समजत नाही आहे खरं की योग्य निर्णय होता फिल्म मेकर म्हणून की अयोग्य होता हे सगळं नाही, पण ह्याच्यातून मला असं वाटतं की आत्ता जर समज कुठल्या एका अशा वेड्याला फिल्म बनवायची असेल, त्याचं बॅकग्राऊंड आहे काय नाही, त्याला तू लर्निंग काय देशील? मी खूप नवीन दिग्दर्शकांना पण हेच सांगतो की आत्ताच्या दिग्दर्शकाला क्रिएटिव्हिटी गरजेची आहे, पण त्याच्यासोबत त्याच्याकडे काही व्हॅल्यूज पाहिजेत. म्हणजे मी हेच सांगेन की तुमच्याकडं संयम ही गोष्ट पाहिजे. क्रिएटिव्हिटी लागणारच आहे त्याच्यामध्ये, पण तुमच्याकडं संयम पाहिजे, तुमच्याकडे तेवढं हार्डवर्क पाहिजे. आणि म्हणजे ह्या ओव्हरऑल ह्याच्यामध्ये संयम ही जी गोष्ट आहे ना, ही तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी देऊन जाते. म्हणजे मी हेच सांगेन की तुमच्याकडं क्रिएटिव्हिटी बरोबर व्हॅल्यूज असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्या मराठी चित्रपट इंडस्ट्रीचं एकूणच भविष्य काय वाटतं तुला? आपण म्हणजे नॉन इंडस्ट्रीमध्ये नाही आहेस तू, इतका स्ट्रगल अजून करतोयस, अजूनही तुझ्या डोक्यावर कर्जाचं ओझं आहे. अशा वेळेला मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय बदल व्हायला पाहिजेत, किंवा डिस्ट्रीब्युशन असेल किंवा एकूणच सगळ्या व्यवस्थेमध्ये काय बदल व्हायला पाहिजे? खरं तर प्रश्न खूप मोठा आहे आणि याला खूप फॅक्टर्स आहेत ह्याचं उत्तर द्यायचं. म्हणजे फक्त मी माझ्या अँगलनं, एक दिग्दर्शकाच्या अँगलनं हे सांगेन की आपली कलाकृती जर चांगली असेल ना, तर लोक बघा, इथं गणित आपलं अर्ध सुटतं. कलाकृती जर चांगली असेल तर अर्ध गणित, जे पुढचे जे काही सगळे प्रश्न येत आहेत ना, त्यातली अर्धी उत्तरं इथं मिळतात. कलाकृती आपली चांगली पाहिजे तर ॲटोमॅटिकली निर्माता अप्रोच होईल, ॲटोमॅटिकली डिस्ट्रीब्युटर चांगल्या पद्धतीने अप्रोच होतील. तेंडल्याची ही अवस्था काही सुरुवातीपासून झालेली नाही आहे. झी स्टुडिओ सोबत होतंच की प्रथमदर्शनी सुरुवातीला ज्यावेळेला आपलं रिलीज करायचं होतं, झी स्टुडिओ सोबत होतंच. म्हणजे असंही नाही, म्हणजे मार्केटमध्ये ही पण एक पॉझिटिव्ह चांगली गोष्ट आहे की चांगल्या गोष्टींच्या पाठीमागं उभं राहणं होतं. फक्त ते मार्ग योग्य पाहिजेत. आपल्याला त्या दिग्दर्शकाला किंवा निर्मात्याला हे समजलं पाहिजे की कशा मार्गानं पुढं जावं, ही गोष्ट त्याच्यामध्ये महत्त्वाची. तुझी बॅकग्राऊंड फिल्ममधली नाही आहे, तुझ्या मागं कुठलाही असा वरद हस्त नाही आहे, कुठल्या ह्याचा तू म्हणजे पैशाकडून स्ट्रॉंग नाही आहेस, तर मग अशा वेळेला इंडस्ट्रीमधला कधी असं तुला जाणवतं का की बाबा अरे हे काही फिल्म पण नाही आहे क्वालिटीचे, तरीसुद्धा इतकं थिएटर्स इतकं नावाजलं जातं आणि आपण हे घेऊन बसलो आणि आपल्याला विचारत पण नाही आहे कोणी? हां, असं दिसतं, म्हणजे होतंय. म्हणजे आता काही टुकार फिल्मसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं वाजवल्या जातात आपल्या थिएटर्समध्ये, आणि आपल्यासारखी फिल्म हे आता ॲक्च्युली मला असं वाटतं हे अर्थ, आणि खूप साऱ्यांचं ते निरीक्षण आहेच आहे की असल्या चांगल्या फिल्मना अशा गोष्टी वाटायला येतात. पण प्रत्येकाची कारणं थोडी वेगवेगळी आहेत. ओके, आता एक महत्त्वाचा मुद्दा तुझ्यात मला खूप चांगला वाटतो की अशा खूप स्टोरी आहेत बघ. म्हणजे गावाकडचा मुलगा फिल्म बनवतो, सगळं शेती घरदार सगळं हे करून करतो, फिल्मला थिएटर मिळत नाही तर रिलीज झाल्यानंतर हे होत नाहीत आणि मग ते रडत बसतात. अक्षरशः आपण कितीतरी बघतो अशी उदाहरणं गेल्या 5-10 वर्षामध्ये. अजूनही गेल्या वर्षापर्यंत थिएटर मिळत नाहीत आम्हाला म्हणून मागत असतात. मला तुझ्यात एक पॉझिटिव्ह गोष्ट खूप वाटते अजून पण, मी सगळ्यांना बोलतोय की तू थांबला नाहीस तिथं. ते रडगाणं मला वाटते अजिबात केलं नाहीस, आणि तेंडले आपल्या दारीसारखं तू एक मार्ग निवडलास की मी तेंडले आपल्या दारी. तुम्ही कुठं बोलाल, शेतात इथं तिकडं कुठं फिल्म दाखवतो, हा खूप पॉझिटिव्ह गोष्ट वाटते मला. तर त्या मुलांना काय सांगशील की जे अशा पद्धतीनं फिल्म बनवून थांबलेत आणि माझं सगळं संपलं म्हणून आता बसलो? मला हेच सांगायचं आहे, जे मला उत्तर मागता तेंडले आपल्या दारीतून मलाच वैयक्तिक मिळायला लागलेलं आहे, आणि तेच मला उत्तर सांगायचं आहे की तुमचा जर कलाकृती चांगली असेल, चित्रपट चांगला असेल, तर तुम्ही इकडं वाट बघू नका. जर ते पुढचं भेटतच नसेल, OTT भेटत नसेल किंवा खूप कमी ह्याच्यामध्ये भेटत असेल, तर तुम्ही ज्या तुम्ही एरियात आहात, ज्या ठिकाणी तुमचं ऑलरेडी नाव झालेलं आहे आणि ज्या ठिकाणी तुमची लोक मानतायत तुम्हाला, तिथून तुम्ही सुरुवात करा. हा सिनेमा त्यांना दाखवायला सुरुवात करा.
काय होतं की याच्यामध्ये थिएटरचं स्वरूप थोडंसं मिनी स्वरूप येतं आहे, पण प्रोजेक्टर स्क्रीन आणि साऊंड या माध्यमातून सिनेमा आपण दूध जरी नाही पिलं, म्हणजे 100% जरी एक्सपिरियन्स नाही घेता आला आपल्याला थिएटरचा, तरी 70-80% आपल्याला आपण घेता येतो त्याचा अनुभव, आणि हा सिनेमा अशा माध्यमातून पोहोचवता येतो. लोक खूप सहकार्य करतात. म्हणजे आता तेंडल्या आपल्या दारीमधून मला हे एवढे वेगवेगळे अनुभव आहेत की शाळांमधले चित्रपट शिक्षक मुख्याध्यापक हे तर पुढाकार घेता येतच लावायला, पण बिझनेसमन म्हणजे इंडस्ट्रियलिस्ट असतील, बिझनेसमन असतील, ते त्यांच्या कामगारांसाठी सिनेमा तेंडल्या दाखवत आहेत. 2 अर्थानं दाखवत आहेत. एक तर ते करमणूक म्हणून पण दाखवत आहेत आणि त्यांचा एक अभ्यासाचा भाग म्हणून पण दाखवत आहेत. कामगारांना याच्यातून काहीतरी प्रेरणा मिळावी म्हणून पण दाखवत आहेत. म्हणजे याच्यापेक्षा काय भारी होऊ शकते. आणि अजून एक की आपण 20 वर्षापूर्वी गावामध्ये गल्लीत आपण पडदा लावायचो आणि सिनेमा बघायचो. म्हणजे मला सुरुवातीला थोडी धाकधूक होती की आत्ताच्या ह्या एजमध्ये म्हणजे जी सगळी मोबाईलमध्ये डोकं खुपसून आहेत, तर हे अशा पद्धतीने सिनेमा बघतील का. पण माझे 20-25 शो गावामध्ये झालेले आहेत, रात्रीचे झालेले आहेत, आणि त्या शोजला 400 ते 500 लोक प्रत्येक शोजला येतात बघायला. हे मी अनुभवलेलं आहे. त्यामुळं तेंडल्यानं सुरुवात केलेली आहे. अशा पद्धतीनं जर आपण प्रत्येकानं आणि सर्वांनी जर आपण अशा पद्धतीनं सुरुवात केली तर एक समांतर मार्ग तयार व्हायला हरकत नाही. बरोबर. म्हणजे कसं असतंय, आता ही फॅक्ट आहे की वर्षभराला 100च्या पुढं सिनेमा आता तयार होत आहेत. थिएटरला एवढे लागू शकत नाही आहेत. OTT चॅनल्सवाले पण तेवढे घेऊ शकत नाहीत. त्यांचं पण काहीतरी पॉलिसी असते की वर्षभरामध्ये एवढे मराठी सिनेमे घ्यायचे. आता आपला सिनेमा चांगला असून त्या जर कॅटेगरीत नाहीच बसला, मग काय आपण थोडंच थांबणार आहे, आपण थोडंच डब्यात सिनेमा ठेवायचा आहे, आणि त्यासाठी आपण थोडंच केला आहे सिनेमा. एक मार्ग राहतो की आपण मग प्रोजेक्टर स्क्रीन आणि साऊंड या माध्यमातून आपण अशा वेगवेगळ्या ठिकाणी शाळा, कॉलेज, संस्था या ठिकाणी आपण सिनेमा दाखवू शकतो, आणि नक्कीच याच्यातून एक नवीन पायवाट निर्माण होऊ शकते. अलीकडे तर काही लोकांनी युट्यूबवर टाकण्याचा एक मार्ग निवडला, त्याच्याबद्दल कधी विचार केला किंवा? म्हणजे उदाहरण सांगायचं तर अमरदेव. अगदीच म्हणजे मी तेंडल्या आपल्या दारी सुरुवात करायच्या अगोदर हे माझ्यासमोर उदाहरणं होतीच. म्हणजे राहुल देशपांडे सरांनी जो काही अमलतास सिनेमा बनवला, तेंडल्यासारखा अप्रतिम सिनेमा आहे. याच्यासोबत अमरदेवकरांचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमा मोरक्या आहे. तर हे सिनेमे यूट्यूबला टाकले होते. म्हणजे मी ॲक्च्युली यूट्यूबचा पण मी विचार केला होता, पण कसं आहे आता यूट्यूबला हे जे यूट्यूबला टाकणं झालंय ना, ते खरं तर आपण हतबलता म्हणतो ना, त्याच्यातून टाकणं झालंय असं मला वाटतंय. आनंदानं बिलकुल नाही टाकलेले हे सिनेमे. कारण यूट्यूबला तसं बघितलं तर खूप कमी प्रमाणात खूप कमी पैसे भेटतात, त्याच्यातून रेव्हेन्यू होतोय. तर म्हणजे ते मॉडेल पैशासाठी तसं योग्य नाही आहे, पण पर्यायच नाही, काय करणार, म्हणून त्यांनी टाकलेले आहेत. म्हणजे त्यांच्यासमोर पण हा दुसरा पर्याय नव्हता. आता यात मला असा एंड तेंडल्याचा व्हावा कधीच वाटत नव्हता. ओके. मला पॉझिटिव्हच एंड आहे, काय पण करून पॉझिटिव्ह एंड करायचं होतं. अजूनही एंड झालेलं नाही, आणि अजूनही त्याचा एंड झालेला नाही आहे. म्हणजे सुनंदन लेले सरांचं एक वाक्य आहे, म्हणजे त्यांची इच्छा किंवा तेंडल्याला आपण तेंडल्या हा चित्रपट केस स्टडी झाला पाहिजे, असं त्यांची एक इच्छा स्वप्न होतं. म्हणजे मला ते पूर्ण करायचं आहे. म्हणजे माझा असा विचार आहे की आपण चालताना आपली पायवाट न पडता प्रवाह तयार झाला पाहिजे, असं मी म्हणतो. आणि ह्या अर्थानं की पायवाट म्हणजे फक्त आपल्यापुरताच याचा फायदा न होता तो खूप जणांना याचा फायदा झाला पाहिजे. आणि या इंटेन्शनच खरं तर तेंडल्या हा प्रवास आता चाललाय. कुठल्याही परिस्थितीला न घाबरता, म्हणजे आलेले जे प्रॉब्लेम्स आहेत ते अजूनपर्यंत थांबत नाही आहेत. कोरोना असू देत, महापूर असू दे, शूटिंग करताना सगळ्यात महत्त्वाचं फायनान्स असू देत, या कुठल्याही अडचणीला मात करत सचिननं एक खऱ्या सचिनसारखं, मला वाटतंय मास्टर सचिनसारखंच सचिननं त्या परिस्थितीला उत्तर दिलंय. तो कधीही हारला नाही. म्हणजे मला वाटतं सचिननं सांगितलं, मला तुझ्या फिल्मसाठी सांगितलं होतं की 25 वर्ष लागली वर्ल्ड कप मिळवायला. हो, त्याच कमेंट तशीच दिलेली आहे. तर त्या पद्धतीनेच हा सचिन सुद्धा कधीच थांबलेला नाहीये, आणि याच्यातून एक नवीन मार्ग तयार झालेला आहे इंडस्ट्रीसाठी. त्यामुळे तुम्ही तुमच्या बजेटमध्ये फिल्म करून सुद्धा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता. एक तुम्हाला जे करिअर करायचं आहे ते करू शकता, कोणीही तुम्हाला अडवणार नाही. आणि हाच कंटेंट घेऊन आपण आजच्या या कॉफी कोलॅबच्या भागामध्ये थांबूया. आणि सचिन, धन्यवाद, तू आमच्या कॉफी कोलॅबच्या या भागामध्ये आलास. धन्यवाद.